नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषदमधील आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. बघू शकता या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्यामार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे. तर ही जाहिरात जी आहे रत्नागिरी जिल्हा परिषदसाठी सध्या प्रसिद्ध झालेली आहे. परंतु तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तर यासाठी फॉर्म भरू शकतात. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या झडपीची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. तर संपूर्ण माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की नेमकी कुठली पदं आहेत, कशा पद्धतीने जागा आहेत. याची परीक्षा होत नाही तर थेट तुमच्या मार्क्सवरती याची निवड केली जाते. तर बघा, ही जाहिरात जी देण्यात आलेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान 2024-25 साठी देण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आरोग्य विभागाअंतर्गत NHM हे जे डिपार्टमेंट असतं त्याच्या अंतर्गत ही पदं भरली जात आहेत. 11 महिन्याचं तुमचं कॉन्ट्रॅक्ट या पदांसाठी असतं. 11 महिन्याच्या कालावधीने हे कॉन्ट्रॅक्ट तुमचं परफॉर्मन्स बेसवरती वाढवलं जातं. आणि सध्या नवीन जो GR आला होता मागच्या काही काळामध्ये 10 वर्ष सेवा तुमची झाल्यामुळे या NHM डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला त्याबद्दल ज्या राखीव जागा आहेत त्यानुसार परमनंट देखील केलं जाऊ शकतं, जो GR आला होता त्यानुसार. तर आता बघूयात आपण याच्यामध्ये नेमक्या कुठल्या या ठिकाणी वॅकेन्सी भरल्या जातात, काय पात्रता असणार आहे, त्यानंतर अर्ज कसा भरायचा, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. बघा, 22 केडरची टोटल पदं आहेत. 22 नंबरचं पद आहे लॅब टेक्निशियन, ज्याच्यामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं रत्नागिरी जिल्ह्यामधील विविध जे पण या ठिकाणी तालुके असतील किंवा जे हेल्थ सेंटर्स आहेत त्या ठिकाणी या जागा आहेत. जसं की पहा, दापोली असेल, रत्नागिरी असेल, गुहागर असेल, त्यानंतर खेड असेल, चिपळूण असेल, अशा ठिकाणी वॅकेन्सी आहेत. प्रत्येक पदासाठी वेगवेगळे पोस्टिंग असणार आहे. तर लॅब टेक्निशियनसाठी तुमचं 12वी+ डिप्लोमा इन लॅब टेक्निशियनमध्ये झालेलं असणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. त्याचसोबत या ठिकाणी बघा, एक्सपिरियन्स या पदासाठी 2 इयर्सचा त्यांनी मागितलेला आहे. लॅब टेक्निशियन पदासाठी एक्सपिरियन्सचे तुम्हाला निवड होताना या ठिकाणी त्याचे मार्क्स तुमचे धरले जातात, त्यानुसार या ठिकाणी या पदासाठी लागेल. त्याचबरोबर याच्यामध्ये वॅकेन्सी टोटल जर बघितल्या, रिक्त वॅकेन्सी किती आहेत बघा, 10 वॅकेन्सी म्हटलेलं आहे आणि कंसामध्ये 6 संभाव्य रिक्त असं लिहिलेलं आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. ही जी जाहिरात आहे सविस्तर वाचून तुम्हाला त्यानंतर अर्ज करायचा आहे. फीज वगैरे किती असणार आहे, कसा अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्यानंतर बघा, 21 नंबरचं पद आहे MPW मल्टीपर्पज वर्कर, ज्याला आपण आरोग्य सेवक म्हणूया किंवा या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं देखील म्हणू शकता तुम्ही या पदासाठी. तर या पदासाठी जर बघितलं आपण तर एक्सपिरियन्सची वगैरे कुठलीही गरज नाही. या पदासाठी 11 रिक्त जागा या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. 18,000 पर मंथ इतका पेमेंट या पदासाठी आहे. 11+2 लिहिलेलं आहे या ठिकाणी बघा. कॅटेगरी वाईज वेकेन्सी देखील आहेत. याच्यामध्ये पहा, 12th पास इन सायन्स मागितलंय, प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सेंट्रल इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. 12th पास सायन्स मात्र या ठिकाणी लागणार आहे आणि कोर्स. त्याच्यानंतर बघा, 20 नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्सची, ज्याच्यामध्ये टोटल वॅकेन्सी 3+2 असं लिहिलेलं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट असतो. कुठली एक्सपिरियन्सची वगैरे गरज नाही. GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर ज्युनियर इंजिनियरची देखील पोस्ट निघालेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर मागितलेला आहे. 25,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. ST कॅटेगरीसाठी एक वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, ॲडोमेट्रिक असिस्टंटची पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये एकच वॅकेन्सी असणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलसाठी या ठिकाणी आहे. 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. त्यानंतर बघा, ॲडोलॉजिस्टसाठी परत एक पोस्ट आहे अजून, ज्याच्यामध्ये तुमचं बॅचलर इन ॲडोलॉजी स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी अलॉंग विथ रजिस्ट्रेशन विथ RCI मागितलेला आहे. याच्यासाठी देखील एक वॅकेन्सी आहे. स्टार्टिंग पेमेंट 25,000 असणार आहे. त्यानंतर पहा, 16 नंबरची पोस्ट आहे स्टॅटिकल इन्व्हेस्टिगेटर, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली या ठिकाणी पोस्टिंग तुमचं असणार आहे. ग्रॅज्युएशन इन स्टॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्समध्ये झालेलं आहे तर अप्लाय करू शकता. कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही आणि MSCIT लागेल, फक्त टायपिंग या ठिकाणी लिहिलेलं नाही त्यांनी. त्याच्यामध्ये 2 वॅकेन्सी आहेत. NTBला एक आहे आणि SC साठी एक आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. त्यानंतर बघा, STS सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरची पोस्ट आहे. 15 नंबरची पोस्ट आहे. एनी ग्रॅज्युएट झालं आहे तुमचं, त्यासोबत टायपिंग स्किल आहे तुमच्याकडं. मराठी 30 वर्ड पर मिनिट आणि इंग्लिश 40 वर्ड पर मिनिट आहे आणि MSCIT तर अप्लाय करू शकतात. याच्यामध्ये देखील एक जागा आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे OBC कॅटेगरीसाठी. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, 14 नंबरची MO डेंटलची. MO डेंटलसाठी या ठिकाणी तुमचं BDS लागेल, एक्सपिरियन्स लागेल.
30,000 स्टार्टिंग पेमेंट असणार आहे. त्यानंतर फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे, याच्यामध्ये ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन मागितलेलं आहे. एक जागा या पदासाठी आहे, 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. फार्मसिस्टसाठी देखील वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 3 वॅकेन्सी आहेत फार्मसिस्टसाठी. बी फार्म झाला आहे किंवा डी फार्म झालेला आहे, तर 17,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असेल. त्यानंतर बघा 11 नंबरची पोस्ट आहे काउन्सिलरची, ज्याच्यामध्ये BSW झालं आहे किंवा MSW झालं आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे डिग्री किंवा डिप्लोमा इन काउन्सिलिंग किंवा हेल्थ एज्युकेशन मास कम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे. प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर हँडलिंगमध्ये आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकतात. 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. एकच जागा मात्र या पदासाठी आहे. त्यानंतर पुढची अजून एक पोस्ट आहे पहा या ठिकाणी, ज्याच्यामध्ये 10 नंबरची पोस्ट आहे स्टाफ नर्सची. याच्यामध्ये देखील पहा GNM BSc नर्सिंग पाहिजे. 7 वॅकेन्सी अजून इथं आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. आता सर्वात महत्त्वाची पोस्ट आहे ANMची. ANMला जागा कमी निघतात, तर या ठिकाणी वॅकेन्सी निघालेली आहे. ANMसाठी तुम्ही अप्लाय करू शकाल. याच्यामध्ये देखील 7 वॅकेन्सी निघालेल्या आहेत. कॅटेगरी वाईज इथं जागा पाहू शकता. 18,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील तुम्हाला असणार आहे. तर ANM ज्यांचं झालं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट समजेल. 8 नंबरची परत पोस्ट आहे बघा ENT सर्जनची. त्यामध्ये MS ENT पाहिजे. 75,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्यानंतर बघा सायकियाट्रिस्टची पोस्ट आहे. त्यानंतर फिजिशियन कन्सल्टंट अँड मेडिसिनची पोस्ट आहे. MD DNB मोठ्या लेवलच्या ह्या पुढच्या पोस्ट तुम्हाला पाहायला भेटतील. स्पेशलिस्टच्या पोस्ट आहेत. रेडिओलॉजी असेल, त्यानंतर पेडिट्रिशियन्स असतील, गायनेकोलॉजिस्ट असतील, ह्या सर्व पोस्ट या ठिकाणी डॉक्टरांच्या देखील भरल्या जात आहेत. तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. आता पहा ही जी जाहिरात आहे यासाठी कसा अर्ज करायचा आहे, निवड कशी होणार आहे, संपूर्ण माहिती पाहूयात. वरीलप्रमाणे या ठिकाणी ही कंत्राटी बेसिस 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती तुमची भरती केली जाते. तर याच्यामध्ये तुम्हाला 9 जानेवारी 2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण जाहिरात जी आहे जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वेबसाईटवरती देखील पाहायला भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याच्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी, 18 ते 43 वर्ष राखीव प्रयोगासाठी असणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची संपूर्ण यादी त्यांनी दिलेली आहे. छायांकित प्रती, सांक्षिकीत प्रती करून या ठिकाणी जोडायचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला लिफाफ्यावरती पदाचं नाव, युनिट कक्षाचं नाव देखील तुम्हाला लिहायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फॉर्म पाठवाल त्यावेळेस फॉर्म जो आहे तुम्हाला या ठिकाणी पोस्टाने पाठवता येणार आहे किंवा समकक्ष तुम्ही त्या ठिकाणी नेऊन देऊ शकतात. कुठं फॉर्म द्यायचा आहे त्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी बघा 9 जानेवारी 2025 पर्यंत या ठिकाणी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी या ठिकाणी प्रत्यक्ष किंवा टपालाने पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे. यासोबत तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 150 रुपये फीज आहे, राखीव प्रयोगासाठी 100 रुपये फीज असणार आहे. हे शुल्क ऑनलाईन पद्धतीने फोनपे, जीपे, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगने खाता क्रमांक दिला आहे त्यांचा हा. याच्यावरती डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड अँड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी IFC कोड दिलेला आहे. त्याच्यावरती भरणा करून UTI किंवा UTR ट्रान्झॅक्शन नंबर अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणं बंधनकारक आहे. तसेच प्रत्यक्ष अर्जासोबत ऑनलाईन भरणा केल्याची रकमेची पावती देखील जोडणं गरजेचं आहे, अन्यथा अर्ज तुमचा अपात्र करण्यात येईल. ही फीस तुम्हाला त्यासोबत भरायची आहे. हा बघा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. इथं पत्ता देखील दिलेला आहे, अर्ज कुठं पाठवायचा आहे, पिनकोड सहित त्याची देखील माहिती, इथं फोटो लावायचा आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती भरायची आहे. शैक्षणिक पात्रतेची वगैरे या ठिकाणी दिलेली आहे त्यानुसार. तर याच्याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. संपूर्ण याच्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे. पदभरतीची प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध, पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारावरती पार पडली जाईल असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये वाचायला पाहायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा रत्नागिरी ZPच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. धन्यवाद.